28 ऑगस्ट शुक्रवार 2026 या दिवशी चंद्रग्रहण आहे आणि याच दिवशी रक्षाबंधन सुद्धा आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की चंद्रग्रहण आणि रक्षाबंधन एकाच दिवशी असल्याच्या कारणाने रक्षाबंधन हा सण साजरा करावा किंवा नाही. हे चंद्रग्रहण भारतातून दिसत नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे वेद व नियम पाळू नये. गर्भवती स्त्रियांनी घाबरू नये. कोणत्याही अफवांना बळी पडू नये. या चंद्रग्रहणाचे कोणतेही नियम वेद पाळण्याची गरज नाही. तसेच गर्भवती स्त्रियांनी सुद्धा मनात कोणत्याही प्रकारचा वाईट विचार आणू नये. या दिवशी रक्षाबंधन करावा, राखी बांधावी, कुळाचाराचे नियम करावे. लहान मुलं, अपंग, आजारी व्यक्ती, म्हातारे व्यक्ती, गर्भवती स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे घाबरण्याची गरज नाही, कारण या चंद्रग्रहणाचा प्रभाव या सणावर होत नाही आणि भारतामध्ये सुद्धा याचा काही विशेष वाईट परिणाम होणार नाही. म्हणून याच दिवशी चंद्रग्रहण आणि रक्षाबंधन असल्याच्या कारणाने कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नये. काही लोक अफवा पसरवतात आणि लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर तुम्हाला भरपूर लोक घाबरवण्याचा प्रयत्न करतील. म्हणून सोशल मीडियावर जे काही लोक दाखवतात की चंद्रग्रहण आहे आणि त्या दिवशी रक्षाबंधन करू नये, तर या गोष्टींना सुद्धा तुम्ही बळी पडू नये आणि शुक्रवारीच अर्थात 28 ऑगस्ट 2026 या दिवशीच रक्षाबंधन करावे.